निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्री महादेव होय, तेच आले आहेत। श्रीनाथ थांबा, कुठे चालला श्रीनाथ? थांबा श्रीनाथ। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे प्रभू, आपण इथे? मी तुला महत्त्वाचं सांगायला आलो आहे। अशी कोणती महत्त्वाची वार्ता आहे की ज्यासाठी आपल्या स्वतःला इथे यावं लागलं? मी माझे दायित्व पूर्ण केलं आहे। गोरक्षची साधना पूर्ण झाली आहे। हे पशुपतीनाथ, ही तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। माझा लहान गोरक्ष आता मोठा झाला असेल ना? त्यांनी अत्यंत कठोर असं तप पूर्ण केलं आहे। त्याची एकाग्रता, त्याची निष्ठा याची तुलना कशाशीच करता येणार नाही। नाथ परंपरेतील अत्यंत तेजस्वी अशा गोरक्षला मी लोक कल्याणासाठी आणि संपूर्ण सृष्टीच्या उद्धारासाठी माझ्याकडून मुक्त करणार आहे। हे गुरुवर, आपल्याकडून त्याचे हे कौतुक ऐकून मला फार आनंद झाला आहे। माझ्या गोरक्षला कधी एकदा प्रत्यक्ष पाहतो अशी इच्छा झाली आहे। परमनियतीने ठरवले तर ती भेटही लवकरच होईल। यानंतर गोरक्ष नाथ पंथाचे कार्य सुरू करेल। तू त्याचा प्रथम गुरु आहेस। त्याच्या कार्यात त्याला यश मिळेल असा आशीर्वाद दे। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शिव शिव ओम महादेवाय नमः।
गोरक्ष, आज मला तो दिवस आठवतो आहे जेव्हा तू कैलासात पहिलं पाऊल ठेवलं होतंस. आज तुझ्या तपश्चर्येला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा एक अद्भुत क्षण आहे. नाथ परंपरेमध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा. गोरक्ष, तुझ्या बरोबर व्यतीत केलेले अनेक सुंदर क्षण आज मला आठवतायत. तू सर्वोत्तम आहेस. नाथ परंपरेचे अधिष्ठान तुझ्यामध्ये आहे. त्यातून चिरंतन टिकेल असे कार्य घडणार आहे. आज त्याचा श्री गणेश आहे. प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ ग्लौं ॐ क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे गोरक्ष, मला ठाऊक आहे की तू साधनेतून बाहेर येशील तेव्हा प्रथम तुला माझीच आठवण येईल. तुला मलाच भेटावेसे वाटेल. परंतु गोरक्ष, मी जिथे आहे तिथे पोहोचणे तुझ्यासाठी सोपे नाही. खरं तर मी स्वतः तुला भेटायला आलो असतो रे गोरक्ष, परंतु मी वचनात अडकलो आहे. तुझा प्रवास सुरू होईल, त्यात अनेक दायित्व तुला पूर्ण करायचे आहे. मी तुझ्याकडेच येत होतो. आणि मी तुमच्याकडे. तुला स्मरण आहे ना आज काय आहे ते? अर्थात. आज गोरक्ष कैलासातून प्रस्थान करणार आहे. आपण एकत्रित त्याला निरोप देऊया. खूप मोठा काळ गेला आहे. गोरक्षने अत्यंत कठोर तप पूर्ण केले आहे. नाथ परंपरेमध्ये महापर्वाचा आरंभ होणार आहे आणि सगळी सृष्टी त्याची साक्षी असणार आहे. मी समजू शकते. आपले गोरक्षवर विशेष प्रेम आहे. पार्वती, गोरक्ष माझेच प्रतिरूप आहे. त्याचा अर्थ काय आहे? योग्य वेळी मी त्याचा प्रत्यय देईन. आता गोरक्ष जिथे ध्यानस्थ बसला आहे तिथे जाऊया. विलंब नको.
गोरक्ष, वरुथिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तू प्रकट झालास आणि मच्छिंद्र सोबत तू भ्रमण आणि उपासना सुरू केलीस. आजही वरुथिनी एकादशीच आहे. आज तू तुझी साधना संपवून सृष्टी समोर येणार आहेस. गोरक्ष, मी आणि पार्वती तुला भेटायला आलो आहे. कैलासात साधू ऋषी गणांचा मेळा तुझ्या दर्शनासाठी जमला आहे. गोरक्ष, कठोर तपश्चर्येनंतर तुझे रूप कसे आहे हे पाहायला मी उत्सुक आहे. बाल स्वरूप गोरक्षला मी पाहिले आहे, मात्र तू आता तरुण झाला आहेस, तेव्हा तू सर्वांसमोर ये. आदेश, अलख निरंजन. हे श्री महादेव, हे श्री दत्त महाराज, आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आज माझ्या परमशिष्याची साधना पूर्ण होते आहे. आज 12 वर्षानंतर प्रथमच तो आपले आसन सोडेल, प्रथमच आपले डोळे उघडेल आणि चैतन्याने ओतप्रोत असे हे तेज सर्वांना दिसेल. या सृष्टीला मिळालेली भेट म्हणजे गोरक्ष आहे. आता नाथ परंपरेचे कार्य खऱ्या अर्थी जोमाने सुरू होईल. गोरक्षला ह्या क्षणी प्रत्यक्ष पाहायला मला आवडले असते, परंतु गोरक्ष, माझ्या अंतरचक्षुने मी तुला इथूनच पाहीन, इथूनच मी तुला आशीर्वाद देईन. तुझ्या हातून अनंत शुभ कार्य घडो गोरक्ष. शुभम भवतु, शुभम भवतु. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो, एक नाद व्यापुनी त्रिभुवन. परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तु धर्मपती. प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख गती. शंभू भूपती महादेव तू दिव्य जती. शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती.
गर्जला बाल गोरख याच भूवरी गोरखनाथ चाहला शुभम भवतु. गुरुवे नमः. तुझे स्वागत आहे. आदेश अलख निरंजन. गोरक्ष, तुझी यात्रा आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. गोरक्ष, तुला भविष्यात कधीही काहीही आवश्यकता असेल तेव्हा स्मरण करशील. मी तुला तुझ्या कार्यात सहाय्यभूत होईन. गोरक्ष, माझ्याकडून तुला ही सस्नेह भेट. नवलंकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. चैतन्य रूपा विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.